तर भाजी करायला लागली मी. आणि असे दोडके स्वच्छ ना धुवून घेतले. आणि म्हटलं चला, तर बरेच दिवस झाले ना दोडके आणले पण नव्हते आणि छान अशी होती भाजी. तर ना स्वच्छ धुवून घेऊन ह्याचे आपल्याला शिरा काढून घ्यायचे. आणि ह्या शिराची ना चटणी सुद्धा छान लागते आपल्याला तोंडी लावायला ना जेवणाबरोबर. तर ह्या शिरा भाजून घेऊन ना ह्यामध्ये तिखट मीठ लसूण घालून हे ना मिक्सरला किंवा खलबत्त्यात कुटून सुद्धा घेऊ शकता तुम्ही. तर अशा शिरा काढून घेऊन चटणी बनवायची आणि दोडक्याची भाजी करायची. तर अशा फोडी करून ना मध्ये काप करून घ्यायला लागले. तर शेंगदाण्याचं कूट आपण भरलेली वांगी करतो त्या पद्धतीनंच दोडका करणार आहे. खूप छान तसा होतो दोडका. इकडं असं पाण्यामध्ये टाकले. तर असं मसाला तयार केलाय आणि आता ना चपात्या वगैरे करून घेतले मी. तर असं दोडक्यामध्ये ना वांगी कसे करतोय ना तसंच भरून घेऊन दोडका करणार आहे भरलेला. तर असं सगळं ना दोडका करून घेते आता मी. तर इथं दोडक्याच्या शिरा अशा भाजून ना ठेवले. तवा गरम होता चपाती केल्यानंतर, तर त्यामध्येच भाजले. त्याची पण आता ही करणार आहे. तर या ना शेंगदाण्याच्या वाटणामध्ये सगळं घातलेलं होतं, त्यामुळे आता फोडणी जास्त काय घालणार नाहीये. फक्त कढीपत्ता आणि जिरे मोहरीच टाकणार आहे. आता फोडणी तर सगळं या शेंगदाण्याच्या ह्याच्यात सगळं टाकलेलं. दोडक्याच्या थोडी ना तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि मगच पाणी टाकायचं. तेलामध्ये परतून घेऊन मसाला सुद्धा ना टाकला यामध्ये आणि पाणी वाटणार आहे. तर कागद धुतला, कपडे पण धुतले. आज पाणी आलं होतं ना तर कागद धुवायचाच राहिला होता. तर मिळाला बाबा आज तर सिलेंडर भरून. तर आत्ताच हिने आणून ठेवलाय. जेवण वगैरे झालं मग आता घेऊन आले. अनुच चाललंय खेळायचं आहे की नाही. तर आता जेवणही झालेत आणि पापड खारासाठी फक्त ना पापड काल करायचे राहिले होते. आज यांना म्हणलं घेऊन या, त्यांनी घेऊन आले. करायचे. तर आता पाणी अगोदर ना मोजून घेऊन मग उकळायला ठेवणार आहे. तर पीठ असं ना आपलं दळून त्याशी चाळून वगैरे ठेवलं होतं काल. म्हणजे पाण्याला तर उकळी आल्या बरं का. त्यामध्येच मीठ टाकायचंय. अंदाजेच आता मीठ टाकले. आणि पापड खार पण ना तर घेते आता मी. एकच चमचा घेणार आहे. पापड खार टाकला आता. चला आता पीठ टाकूया. टाकते का तू? टाक मग. हे करायचं का? टाकतच करायचं. टाक एकदम आवर. भांड्यात बसून घे नाही तर. पटापट टाक. गॅस बारीक कर. वतायला आणतील काय तर. थोडस ना कमी वाटायला लागले. पाणी ठेवलं इकडं उकळायला. तर ना असं झाकून ठेवून आता ना आपल्याला मिक्स करायची. ह्याची वाफ थोडा वेळ काढायची. मी पण ना मोबाईल मध्ये बघूनच सगळं करायला लागले, पण प्रत्यक्षात पहिल्यांदाच करायला लागले हे. आणि आता बघू म्हणलं आता होईल तसं होईल. तर आता थोडा वेळ ह्याची वाफ काढणार आहे. हा अहो कलिंगड कापायचं आता. तर इकडं व्हायला लागले तोपर्यंत कलिंगड आणि अक्षू झोपली.
हाय बाई चांगलं. म्हणलं अजून कसलं निघतंय काय माहिती, कापून आणलंच नव्हतं तिथून, तसंच घेतलं काल. त्यात पण घेतलंच नाही पप्पांना. म्हणलं राहू दे, म्हणलं होतं घ्या कापून खावा. अनुला लय आवडते की नाही. आता उतरवले ही खाली. आता ह्याला ना मॅश करून घ्यायचं. आता ना हे ना असं मॅश करून घ्यायला लागले मी चांगलं. तर गरम आहे खूप, त्यामुळे हाताला काय मळता येणं झालंय. असे गोळे झालेत बरं का तयार. आता हे उकडायला ठेवायचे. तसं कुकरमध्ये ठेवलेत. आता भांड्यात ठेवलंय, म्हणजे अजून 4 राहिलेत. तर पाणी असं ठेवले. लाव झाकण. तर त्याची शिट्टी काढून घेऊया. तर उरलेलं ना ढोकळ्याचं आपलं भांडण, त्यामध्ये का तर आता वाट बघत बसायला नको असं वाटायला. कधी एकदा करीन मोकळून वाटायला लागले, म्हणून पापड खारामुळे लांबट लागली. करून मोकळं होते. जाऊ दे तिकडं. आता लांब पाणी ठेवूया मध्ये. इकडे एक ठेवते, इकडे एक व्हायला लागले. त्याच्यावर पण रुमाल टाकून पिळून आणायला पाहिजे. बस ठेव. आता कसं झालंय काय माहिती. झाक. होतंय दोन्हीकडे पण. तर हे बघा असं मॅश करून ना एक एक गोळा करायला लागलोय आम्ही. आणि असे गोळे करून ठेवलेत. आणि आम्ही दोघी जण गोळ करतोय, मी आणि तनू. आणि ह्याने द्यायला लागल्यात प्रेस करून मला. इकडं तिथं दाखव. आणि अक्षू लागले टाकायला वळायला. थांब थांब ते दाखव उघडल्यावर. नीट दाखव नीट. हा दाखव आता बाहेर वळत टाकले. अक्षुला उठवलं झोपेतून, म्हणलं तेवढं करू लागतंय म्हणलं आता. तर अक्षू लागले तर छान असं पातळ व्हायला लागले बरं का. त्याचे तांदळाचे खिचे पापड केलेत. तर एवढे टाकलेत. टाकायचं चालू आहे माझं. तर इथं असं करायचं चालू आहे. कुकर दाखव ग. हे बघा कुकर मधलं असं ना गरम गरम कसं झाकून ठेवलंय. आणि इकडं असं मॅश करून ना गोळे करायला लागले मी. तर सगळी जणच करू लागायला लागले, त्यामुळे फास्ट उरकायला लागले. आणि अक्षू लागली मला वाळत घालून लागायला लागले, म्हणजे ठेवायला लागले. आणि आणून मदत करायला लागले ना. इथं जेवायला मागाले आणि आता खाईना लोळायला लागले खाली. जेवण दे म्हणताना तिला चपातीचं तुकडं करून दिलेत. तर आज सुद्धा वातावरण बर का कसं झालंय. अजिबात ऊन दुपारनंतर नाही. काय होते काय माहिती. मी करल त्या दिवशी काहीतरी उन्हाळा सामान ऊन जातेच, गायबच होऊन जाते ऊन. तर अंबाबाई देवीच्या मंदिरामध्ये ना मी आपल्या दर्शनासाठी आले होते. तर काही नाही सहज आले होते. आणि तिथं दर्शन छान झालं बरं का. मूर्ती तर इतक्या छान सजवल्या होत्या, इतकं मस्त दिसत होतं ना. आणि दर्शन वगैरे घेतलं. आणि तिथे एक दादा आले होते प्रसाद ठेवायला, तर त्याने आम्हाला सुद्धा प्रसाद तिथं दिला. प्रसाद घेतला आणि नंतर थोडा वेळ थांबलो. आणि आपलं खेळत होती ना. तुम्ही पण घ्या दर्शन आपल्या देवीचं. तर ना मस्त असं सजवलेलं होतं हार वगैरे घालून ना. तर अगदी मन प्रसन्न वाटतं मंदिरात गेलं की. आणि मंदिरात जायला थोडीच दिवस वगैरे कुठला वार लागतो. सहज आपलं गेले, दर्शन छान झालं. थोड्या वेळ आणू तिथं बाहेर खेळली. तर नुकतंच ना तिथं ना कावड वगैरे येऊन गेली होती पहिली. तर ती गुलाल सांडला होता ना, सगळं धुवून काढलं होतं. आणि परत दुसरी कावड तिथं आली होती. पण वेळ होता खूप तिथं ना, त्यामुळं मग आलो घरी, थांबलो नाही.